नंबर लाईट दिसत आहे लालबागच्या राजाच्या इथे. असं अयोध्या मंदिर इथे बनत आहे. विशाल कार्य असे मंदिर करायचा राजा सार्वजनिक गणेश शपथ. ज्योतिर्लिंगची थीम इकडे. राजाचा गेट बघा वाचू मागे बनत आहे आपला लालबागचा राजा. बाकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि बघा आतमध्ये बघा इथे महलचं. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, गणपती आता यायला अवघे 4 ते 5 दिवस राहिले आणि गणपतीचे मी जास्ती ब्लॉग सुद्धा बनवले नाही. पण आपले काही सबस्क्रायबर मित्रांनी आपल्याला सांगितलं की ना अपडेटचा ब्लॉग बनव. तर आज तुमचा भाऊ येणार आहे अपडेटचा ब्लॉग घेऊन. तर आता मी आलोय परेलला आणि आता आपण बघूया आपल्याला काय काय बघायला भेटेल. परेल वर्कशॉप मी पहिले कव्हर करणार आहे. बघूया, परमिशन तर नसते, तर बघूया आता परमिशन भेटते का नाही, काय दाखवता येईल तुम्हाला. आणि सोबतच मोठ्या मोठ्या मंडळसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करून दाखवणार आहे. जसं की लालबागचा राजा, मुंबईचा राजा, परायचा राजा, चिंचपोकीचा चिंतामणी, प्लस तर मी तुम्हाला काळ्या चौकीचा राजासुद्धा दाखवणार आहे. तर आता आपण जाऊन बघूया. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला यामध्ये अपडेट व्हिडिओ असणार आहे, म्हणजे मंडपाचं काम किती झालं आहे, काय सर्व असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर आज आहे आपल्यासोबत सुमित आणि आम्ही दोघं आज अपडेट व्हिडिओ कव्हर करणार आहे. तर बघूया, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे. गणपती बाप्पा मोरया. बघा मित्रांनो, आम्ही आलो आता परेल वर्कशॉपमध्ये आलो होतो, पण ना आतमध्ये कोणत्या तरी मंडळाची मूर्ती निघते, त्यामुळे ना आज जाऊ देत नाही. कार्यकर्ते सगळे आतमध्ये आहे, त्यामुळे ना आज जाऊ देत नाही. तर बघूया जाता येतं का, नाहीतर मग मी जातो पुढे आणि पुढे जाऊन तुम्हाला मग परायचा राजाचा अपडेट देतो. पण समोर तुम्ही बघत असेल तर आपण आता बाहेर येऊन थांबलोय परायचा राजाच्या गेटच्या बाहेर. आणि गेटचं काम अजून बाकी आहे, अजून बनलं नाही. आणि मूर्तीचं आगमन तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो. तर मूर्ती आपल्याला ना प्रभू श्री रामच्या स्वरूपात पाहायला भेटली होती. तुम्ही पाहिली नसेल तर बाजूला मी मूर्तीसुद्धा दाखवून देतो. आणि यावर्षी यांची जी थीम असणार आहे ना, तर ते ही ना मित्रांनो अयोध्याच्या थीममध्ये बनवत आहेत. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की उत्तर प्रदेश म्हणजे यूपीला तुम्हाला माहीत असेल अयोध्या बनवली आहे, तसंच सेम अयोध्या इथे बनवण्यात येणार आहे. तर तुम्हाला तिकडे जायची गरज नाही, किंवा तुम्ही तिकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही इथे येऊन ना अयोध्याचं हुबेहूब रूप इकडे पाहू शकतात. तर हा बघा आता बाहेरचं गेटचं काम सुरू आहे. तर आता मी आतमध्ये जातो आणि मूर्ती दाखवता आली तर मूर्तीसुद्धा दाखवतो आणि अपडेटसुद्धा देतो तुम्हाला की केवढं काम अयोध्याचं झालेलं आहे, म्हणजे केवढं थीम डेकोरेशन झालेलं आहे अयोध्याचं. तर आता आपण जाऊया आतमध्ये. मला इथून लाईटी वगैरे सुद्धा दिसत आहेत. हे बघा लाईटी वगैरे सुद्धा लागलेले आहे, झुमर वगैरे सुद्धा लागलेले आहेत. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया कितीपर्यंत काम झालेलं आहे. बघा मित्रांनो, आतमध्ये आहे ना पूर्ण बघा हे लागलेली आहे, लाईटी बेटी वगैरे लागलेल्या आहे, झुमर वगैरे सुद्धा येतील इथे. आणि समोर तुम्ही बघत असेल मंडप, तर ते तिथे मंडपाचं काम सुरू झालेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊन बघूया की केवढं काम झालेलं आहे. मध्ये आलेलं आहे परायच्या राजाच्या इथे. आणि बघा अयोध्याची थीम मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, तर बघा कसं भव्य दिव्य असं अयोध्या मंदिर इथे बनत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही येऊन इकडे दर्शन करू शकतात. गणपती बाप्पा आतमध्ये झाकून ठेवलेला आहे. बघूया, मी दाखवायचा प्रयत्न करतो जर दाखवता आला तिकडे जाऊन तर. बाकी थीम बघा एकदम जोरामध्ये सुरू आहे. आणि आपण एवढं भाग्यवान आहो आहे. बघा कसं क्रेननी वगैरे चढवत आहेत. बघा त्याला वजन वगैरे सुद्धा किती असेल ते बघा, क्रेननी वगैरे चढवायला लागत आहे. आपण किती भाग्यवान आहोत मुंबईकर की आपल्याला घर बसल्या नाही सॉरी इकडे यायला लागेल तुम्हाला दर्शन करायला. म्हणजे एवढं लांब जायची गरज नाही, फक्त मुंबईमध्येच तुम्हाला इथे अयोध्याचं दर्शन करता येणार आहे. हे बघा एकदम काम जोरामध्ये सुरू आहे. आणि येत्या 27 तारखेला आपल्याला इथे पूर्ण असं भव्य दिव्य अयोध्या मंदिर इथे पाहायला भेटणार आहे. केवढं मोठं मित्रांनो बघा, विशाल कार्य असे मंदिराचे साचे वगैरे पूर्ण इथे रेडी होऊन आलेले आहेत. आणि क्रेन आहे बघा तिथे क्रेन, तर त्या क्रेनच्या साह्याने ना पूर्ण असं सेटअप करत आहेत. खूप एक्साइटमेंट आहे, मला खूप एक्साइटमेंट होत आहे. आता 27 तारीख कधी येते आणि 27 तारखेला येऊन तुम्हाला इथे पूर्ण अशी अयोध्येची रामभूमी म्हणजे प्रभू श्री राम आपल्या त्यांची जन्मभूमी मी तुम्हाला कधी येऊन इथे दाखवतो. म्हणजे सेम टू सेम तसंच इथे बनवणार आहे. तर ते कधी येऊन तुम्हाला इथे दाखवतो असं मला होत आहे. तर आता आपण पुढे जाऊन बघूया अजून पुढे पण काय आपल्याला पाहायला भेटतंय. हे बघा मित्रांनो, इथे लिहिलं सुद्धा आहे बघा, परायचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जय श्री राम. पूर्ण अयोध्याच्या मंदिर सेम टू सेम बनवणार आहे. मस्त मंडप ठेवला आहे. आणि बरोबर या ब्लॅक पडद्याच्या मागेच आहे ना मित्रांनो आपला गणपती बाप्पा आहे. तर तिकडे जायची परमिशन नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला हेच दाखवत आहे. तर येत्या 27 तारखेला आपल्याला इथे अयोध्याची रामभूमीचं डेकोरेशन आणि परायचा राजाचं दर्शन करायला नक्की यायचं आहे. तर माझ्यासोबत बोला,
परळच्या राजाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता आपण आलोय गणेश गल्ली म्हणजे आपला मुंबईचा राजाच्या इथे. आणि बघा मस्तपैकी डेकोरेशन बनायला सुरुवात झालेलं आहे. आणि याची थीम मी तुम्हाला सांगू मित्रांनो, तर 12 ज्योतिर्लिंगमधलं एक आपलं रामेश्वर ज्योतिर्लिंग, त्या थीममध्ये इथे मित्रांनो मुंबईचा राजाचं डेकोरेशन बनत आहे. आणि हे बघा काम एकदम जोरात सुरू आहे. हे बघा आता आतमध्ये जाऊन सुद्धा मी तुम्हाला दाखवतो, काम एकदम जोरामध्ये सुरू झालेलं आहे. आणि हा एंट्री गेट आहे मित्रांनो. हे बघा एकदम काम जोरामध्ये सुरू आहे. आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया. वरती बघा कसं भव्य दिव्य असं लाईटीचा सेटअप सुद्धा लागलेला आहे. दरवर्षी काही ना काही वेगळं आपल्याला पाहायला भेटतं. यावर्षी पण आपल्याला काहीतरी वेगळं म्हणजेच रामेश्वर 12 ज्योतिर्लिंगमधलं एक मंदिर इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपल्यावरती इथे आपल्याला डेकोरेशनचं सामान वगैरे सुद्धा दिसत आहे बघा, मस्तपैकी कलर वगैरे करून. आणि बघा इथे पुढे लिहिलेले सुद्धा आहे बघा, मुंबईचा राजा आणि आई शपथ. हे बघा आपल्या समोर आहे मित्रांनो 12 ज्योतिर्लिंगपैकी एक रामेश्वर ज्योतिर्लिंगचं इथं डेकोरेशन बनायला सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षी आपण इथे उज्जैनची थीम बघितलेली, 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग उज्जैनची थीम आपल्याला इथे पाहायला भेटलेली. आणि यावर्षी मित्रांनो इथे ना रामेश्वर ज्योतिर्लिंगची थीम इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि काम एकदम बघा जोरामध्ये सुरू झालेलं आहे. हे बघा मस्तपैकी डेकोरेशनचं सर्व सामान वगैरे सुद्धा आणलेलं आहे. आणि बघा केवढं भव्य दिव्य असं आपल्याला इथे रामेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिकृती इथे पाहायला भेटत आहे. हे बघा वर्कर वगैरे एकदम दिवस रात्र मेहनत करून आपल्यासाठी सर्व काही असं रेडी करत आहे. आणि आता आजची तारीख आहे 22 तारीख. 27 तारखेला आपल्याला इथे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक रामेश्वर ज्योतिर्लिंगचं इथे आपल्याला दर्शन होणार आहे. आणि हो मित्रांनो 25 तारखेला मुंबईच्या राजाचा फेस रिव्हीलसुद्धा होणार आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही 25 तारखेला येऊ शकतात किंवा 27 तारखेला. तर सर्वांसाठी दर्शन हे ओपनच असणार आहे. तर तुम्हाला ही थीम कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो जास्ती मी तुम्हाला काय दाखवत नाही, मी आतमध्ये जाऊन सुद्धा दाखवू शकतो, म्हणजे ओरडत वगैरे असं नाही आहे. पण ना 27 तारखेला बघण्यामध्ये जी मजा असेल ना ती मजा आता नाही आहे. म्हणून मी तुम्हाला जस्ट इथून अपडेट दाखवले की काय वगैरे इथे सुरू आहे. आता इथून आपण जाऊया लालबागला आणि तिकडे जाऊन बघूया की तिकडे काय सुरू आहे. तर ही होती एक जस्ट छोटीशी अपडेट मुंबईच्या राजाची. आणि मी सांगितलं 25 तारखेला तुम्हाला त्याचा फेस रिव्हीलसुद्धा होणार आहे. तर 25 तारखेला सुद्धा तुम्ही येऊ शकतात किंवा 27 तारखेला तर सर्वांसाठी दर्शनही खुलत असणार आहे. तर माझ्यासोबत बोला मित्रांनो, मुंबईच्या राजाचा विजय असो. 22 फूट वाले की जय. बोल 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 22 फूट वाले की जय. मित्रांनो आता आपण आलोय लालबागला. आणि हा आहे लालबागचा राजाचा गेट बघा, वाचू शकता तुम्ही, आतमध्ये लिहिलं सुद्धा आहे लालबाग. आणि असा भव्य दिव्य असा गेट बनवून हा रेडी झालेला आहे. हे बघा काम एकदम जोरामध्ये सुरू आहे. याची थीम अजून आपल्याला कळालेली नाही आहे मित्रांनो. थीम काय असणार आहे ही आपल्याला 27 तारखेलाच कळेल. आणि 26 तारखेला आपल्या लालबागच्या राजाचा फेस रिव्हील होणार आहे. म्हणजे 26 तारखेला राजा कोणत्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे ते 26 तारखेला कळेल. आणि तिकडे पण बघा केवढा मोठा असा गेट बनवून रेडी झाला आहे. लाईटी बिटी वगैरे सगळ्या लागल्या आहेत बघा. आणि इथे बघा केवढा मोठा असा गेट बनवून रेडी झालेला आहे. हे बघा असं वाटतंय महलच आहे, महलचा गेट आहे ना तसा महलचा गेट वाटायला लागला आहे लालबागच्या राजाचा. तर येत्या 27 तारखेला आपल्याला कळेल की नेमकं डेकोरेशन काय बनतं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया की कोणतं डेकोरेशन आपल्याला इथे पाहायला भेटतं आहे. तर हे बघा इथून बाहेरून असा दिसतोय गेट. आणि असा भव्य दिव्य हा गेट बनवून रेडी झालेला आहे. भरपूर मोठा असा गेट उभारला आहे मित्रांनो. मित्रांनो हे बघा मी आतमध्ये आलेलो आहे लालबागच्या राजाच्या इथे. आणि वरती बघा लाइटिंग वगैरे बघा कसले भारी लावलेले आहेत. आणि पूर्ण पक्षी वगैरे दिसत आहेत बघा. मोठा असा भव्य दिव्य लाईटीचा इथे बनवलेला आहे. लाईट चालू नाही केली अजून लाईट चालू केल्यावरती खूप छान दिसेल. हे बघा मोठा असं भव्य दिव्य असं लाइटिंगचं सेटअप सुद्धा लागून झालेलं आहे. पुढे अलाउड नाही व्हिडिओ करायला, तरी मी जाऊन बघतो आणि मी बघून तुम्हाला सांगतो की काय अपडेट वगैरे आहे. हे बघा कार्यकर्ते वगैरे सुद्धा फिरत आहेत आणि मस्त लाइटिंग बिटिंग लावून रेडी आहे बघा. पक्षी वगैरे बघा, पक्षी वगैरे पूर्ण लाइटिंग केलेली आहे. दरवर्षी काही ना काही वेगळं आपल्याला पाहायला भेटतं. तर आपण पुढे जाऊन बघूया.
अरे ये वाला क्या मस्त आहे ना. हे बघा मित्रांनो काय सेटअप दिसतोय आणि लाईटी ना आता लावलेल्या आहेत त्या दादानी आणि हा भव्य दिव्य असा सेटअप आपल्याला इथे लालबागच्या राजाच्या इथे पाहायला भेटत आहे. तेव्हा लाईटी वगैरे लावल्या आणि आता बघा कसलं भारी वाटत आहे हे सेटअप वाटत आहे. आणि हा मित्रांनो तुम्हाला जो ब्लू पडदा दिसत आहे ना ताडपत्री याच्याच मागे बनत आहे आपला लालबागचा राजा. तर ते दाखवू शकत नाही पण मी तुम्हाला इथून सेटअप दाखवून देतो की कसलं भारी या लाईटीचा सेटअप असणार आहे. 25 तारीख को अपने को दर्शन होएगा. बघा मित्रांनो इथे खास लाईटीवाला माणूससुद्धा ठेवला आहे बघा. आपल्या नॉर्मल लाईट वगैरे नाही पूर्ण बघा चॅनल बिनलवाला पूर्ण लाईट बीट हँडल करणारा एक माणूस ठेवला आहे. पूर्ण आहे बघा कंट्रोलर वगैरे बघा पूर्ण कंट्रोल होते लाईट त्याच्यावरती. आणि आमचं नशीब बघा आम्हाला वाटत होतं की लाईट चालू असेल नसेल पण आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही आलो आणि हा दादा इथे लाईटच लावत होता. आणि लालबागच्या राजाची इथे बघा लाईट बघा कसलं भारी वाटत आहे बघा. तो टेस्ट करून बघत आहे आणि टेस्टिंगमध्ये लाईट बघा कसले दिसत आहे. म्हणजे 27 तारखेला ना फुल राडा असणार आहे. 26 तारखेला आपल्याला लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक पाहायला भेटणार आहे. मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं आता लाईटीचा सेटअप आम्हाला बघायला भेटला. आम्हाला वाटलं की नाही भेटणार बघायला बट आमच्या नशिबात होतं तर आम्हाला इथे बघायला भेटला. तर तुम्हाला मी तो सेटअप दाखवला. तर 27 तारखेला तुम्ही याल तर तुम्हाला असा भव्य दिव्य सेटअप इथे पाहायला भेटेल. आणि 26 तारखेला जो आहे आपल्या लालबागच्या राजाचा फेस रिव्हील होणार आहे. तर तेव्हासुद्धा तुम्ही येऊ शकता. असं काय कोणाला येऊ देत नाही वगैरे नाही. तुम्ही येऊ शकता 26 तारखेला पण. बाकी 27 तारखेला तर मेन राडा असणार आहे. तर माझ्यासोबत बोला मित्रांनो लालबागच्या राजाचा विजय असो. तर मित्रांनो आता आपण आलो आहे बघा चिंतामणीच्या गेट जवळ लिहिलं आहे बघा चिंचपोकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि आपल्याला ना या वर्षी आहे ना पूर्ण बघा राजवाडा स्वरूपात आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. पूर्ण असं वाटतंय बघा की आपल्याला किल्ला असतो ना किल्ला तसं किल्ल्याचं पूर्ण आपल्याला इथे ना बाहेर गेट बनवलेला दिसत आहे. आणि किती छान आहे बघा. पुढे वरती तोफ वगैरे सुद्धा ठेवली आहे. या साईडला सुद्धा तोफ आहे. वरती मावळे वगैरे सुद्धा आहेत. मस्तपैकी भगवा असा झेंडा आहे. आणि खूप छान असं प्रवेशद्वार आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. जेणेकरून असं डेकोरेशन उभं केलं ना की असं वाटते की आपल्या समोर आहे ना किल्लाच आहे. तर बघू शकतात किती छान असं डेकोरेशन आहे. आणि मित्रांनो 17 तारखेला आहे ना आपल्या लाडक्या चिंतामणीचं आगमनसुद्धा झालं आहे. जर तुम्ही मूर्ती पाहिली नसेल तर बाजूला मी मूर्तीसुद्धा दाखवून देतो तुम्हाला. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आता त्याच्यावरती चित्रपटसुद्धा आला होता छावा. तर त्या स्वरूपामध्ये बाप्पाची मूर्ती आपल्याला इथे बनवलेली आहे यावर्षी. छत्रपती संभाजी महाराजची छत्रपती संभाजी महाराज तशा रूपामध्ये आपल्याला इथे मूर्ती यावर्षी बनवलेली पाहायला भेटली आहे. तर तुम्हाला हा गेट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया काय अपडेट असणार आहे. तर मित्रांनो आता आपण पुढे आलो आहे आणि बघा इथून लाईटीचा सेटअप चालू झाला आहे. आणि तुम्हाला माहीत असेल इथूनच लाईन वगैरे सुरुवात होते आणि एक एक करून इथून वरतून पाठवलं जातं. आणि बघा लाईटी वेटीचं डेकोरेशन एकदम परफेक्ट झालं आहे. दरवर्षी आपल्याला सेमच लाईटिंग पाहायला भेटते. यावर्षीसुद्धा तशीच लाईटिंग आहे. आपण मेन जो आहे तो आतमध्ये आहे बघा. आतमध्ये जाऊन बघूया की काय बघायला भेटतं आहे. बाकी लाईटिंग तर आहे तशीच आहे. तर पुढे जाऊन बघूया. एंट्री गेट पण जसं बाहेर होता तसंच इथे आतमध्ये सुद्धा एंट्री गेट आपल्याला पाहायला भेटत आहे किल्ल्याच्या स्वरूपामध्ये. जसं आपला गड किल्ले आहेत त्यांचं गेट जसं असतो तसा गेट मस्तपैकी इथे बनवलेला आहे. आणि खूप छान वाटतं आहे. असं वाटतं 27 तारीख कधी येते आणि कधी आपल्याला दर्शन करायला भेटतं आहे. हे बघा इथे आपण आतमध्ये आलो आहे चिंचपोकीच्या इथे. आणि इथे अजून काय बनलेलं वगैरे नाही जस्ट मंडप वगैरे दिसत आहे. आणि या साईडला आय थिंक ना महल वगैरे बनत आहे. हे बघा आतमध्ये हे बघा इथे महलचं वगैरे काम चालू आहे. आतमध्ये जायला परमिशन नाही. मी जाऊन बघितलं तर बाप्पाची मूर्ती झाकून ठेवलेली आहे मित्रांनो. नाहीतर मी तुम्हाला दाखवली असती. तर महल वगैरे बनत आहे. आणि हा होता अपडेट. मस्तपैकी मंडप वगैरे टाकलेला आहे. आणि 27 तारखेला आपल्याला इथे मस्तपैकी महल वगैरे किंवा काहीतरी खूप छान असं पाहायला भेटणार आहे. तर त्याची उत्सुकता आपल्याला राहील. आणि बाप्पाची मूर्ती तर तुम्ही पाहिली असेलच. नसेल पाहिली तरी मी इथं साईडला तुम्हाला दाखवून देईल. छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या स्वरूपात आपल्याला इथे चिंतामणीची मूर्ती यावर्षी पाहायला भेटत आहे. तर हा होता मित्रांनो चिंचपोकीच्या चिंतामणीचा अपडेट व्हिडिओ. ॲटचा व्हिडिओ गाईज. काही बोलताना वगैरे चुकी वगैरे झाली असेल तर माफ करा. कारण की बोलता बोलता आपण बोलून जातो. तर काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. तर हा होता अपडेट व्हिडिओ. तर अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहणार आहे. आता सुट्टी नसणार आहे
कंटिन्यू आपल्या चॅनल व्लॉग येत राहणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या कोणत्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.